ॲक्टिव्ह अबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। लास्ट व्हिडिओमध्ये आपण -30चा फॉर्म्युला वापरून स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे हे पाहिलं। या व्हिडिओमध्ये आपण -40चा फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे आहेत हे पाहूया। तर इथे काही एक्झाम्पल्स मी घेतले आहेत, तुम्ही पाहू शकता। आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे 58 - 42। आपण बिंबार एकदा क्लिअर करून घेऊ। 58 ठीक आहे। आता आपल्याला किती मायनस करायचे आहेत? 42। हे पहा, तुम्ही आता फॉर्म्युला पाहू शकता। आपल्याला 40चा काय वापरायचा आहे? -40 = +10 - 50। आता 42 आपल्याला नंबर याच्यातून मायनस करायचा आहे। मग आता आपण 2 नंबर मायनस करूया यातून। 1 2 ठीक आहे, 1 2। आता या 10th रोडमधून 50 मधून आपल्याला किती मायनस करायचे आहेत? 40। मग काय करायचं आहे आपल्याला? -50 आणि +10 म्हणजे आपलं आलेला आन्सर किती येत आहे पहा, 1 आणि इथे 6। हे 10th रोड आहे म्हणजे आपलं आन्सर किती येत आहे? 16। किती येत आहे? 16 म्हणजे 16। 16। त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल 62 - 45। 62 - 45 62। आता आपल्याला काय करायचं इथे पहा। आता इथे आपल्याला स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला न वापरता बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरायचा आहे। कोणता वापरायचा आहे? बिग फ्रेंड फॉर्म्युला। म्हणजेच आता आपण काय करणार आहोत? -5चा बिग फ्रेंड फॉर्म्युला म्हणजे +10 आणि -5 +10 -5। आता 60 मधून आपल्याला 40 काय करायचे आहेत? मायनस करायचे आहेत, हे की नाही? मग आता आपण काय करणार? +10चा फॉर्म्युला वापरणार। +10 आणि -50 +10 आणि -50 +10। आणि आपण अगोदरचा जो हातचा घेतलाय तो आपण याच्यामध्ये ॲड केलेला आहे। म्हणजेच आता आपल्याला उत्तर किती मिळतं आहे पहा, 17। परत एकदा पाहू, जरा मला चुकल्यासारखं वाटतंय। आपण परत एकदा पाहूया। 62 -5 -5चा फॉर्म्युला काय आपला? +10 आणि -5 मायनस काय केलंय आपण? 5 करायचं। मायनस आपल्याला +5 करायचे। -5साठी -5चा फॉर्म्युला -10 +5। आता 16 मधून काय करायचं आहे आपल्याला? -50 आणि +10। मग आपण ऑलरेडी इथे +10 केले, ते आपण काय करूया? मायनस करूया। म्हणजेच आपल्याला आन्सर किती येत आहे? 107 सॉरी 1 आणि 7 17 आन्सर आपल्याला मिळतं 17। पहा, आपण जो हातचा सुरुवातीला घेतो तर तो हातचा आपण अगोदरच्या नंबरमध्ये मिळवतो ज्या वेळेला आपल्याला फक्त करायचे त्यावेळेला एक्झाम्पल, आणि नंतर मग आपण तो हातचा आपला कट करू शकतो किंवा सुरुवातीलाच आपण तो एक्झाम्पलमधून कट करू शकतो। तर कशा प्रकारे पहा, 62 आणि -45। आता 5 करण्यासाठी आपण काय करणार आहेत? -10 करूया सुरुवातीलाच। -10 आणि +5 ठीक आहे। मग -10 +5 मध्ये आता आपल्याला इथे किती राहतात? 60च आहेत। या 60 मध्ये आपण एक 10 मायनस केले म्हणजे इथे किती राहतात? 50 फक्त। मग ह्या 50 मधून आपल्याला 4 मायनस करायचे आहेत। मग -40चा फॉर्म्युला काय आहे? +10 आणि -50 म्हणजे आपल्याला आन्सर किती मिळेल? 117। किती? 17 म्हणजेच 17 ठीक आहे। नेक्स्ट एक्झाम्पल 77 -76 46। मग आता आपण 6 मायनस करूया, 5 आणि 6। आता आपल्याला ह्या 7 मधून 40 मायनस करायचे आहेत। मग -40 करण्यासाठीचा आपला फॉर्म्युला काय आहे पहा,
-40 इज इक्वल टू +10 -15. मग आता आपण काय करूया, +10 आणि -50 म्हणजेच आपल्याला आन्सर किती मिळालं आहे, 31. साधी सोपी जर वजाबाकी असेल तर आपल्याला फारशी अडचण नाही येणार, पण ज्या वेळेला हातची पद्धती आपल्याला वापरावी लागेल बाय हँड, त्यावेळेला फक्त एक्झाम्पल सॉल्व करताना थोडंसं शांतपणे सोडवायचं आहे. आता आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 85 -43. मग आता 5 मधून आपण 3 मायनस करण्यासाठी आपण काय करूया, स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला वापरूया. म्हणजेच -3चा फॉर्म्युला -5 + 2. ठीक आहे, -5 + 2. त्यानंतर 80 मधून आपल्याला काय करायचं आहे, 4 मायनस करायचं, म्हणजेच -50 + 10. म्हणजे आपल्याला किती आन्सर मिळते पहा, 42. तर पहा स्टुडंट्स, आज आपण या व्हिडिओमध्ये -40चा फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे ते शिकलो आहोत. ज्यावेळेला आपल्याला हातच्या पद्धतीची गणितं येतात, उदाहरणे येतात, अशा वेळी फक्त एकतर तुम्ही हातचा अगोदर ॲड करून नंतर मायनस करा, किंवा सुरुवातीलाच दिलेल्या उदाहरणातून आपण तो मायनस करू शकतो. तर अशाच प्रकारचे वेगवेगळे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ॲक्टिव्ह अबॅकस क्लासला, ॲक्टिव्ह अबॅकस चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.